समाज का जो आरक्षण है उस आरक्षण में से कांग्रेस ने कर्नाटका में अल्पसंख्यक समाज को आरक्षण दिया और उसी तरह से आरक्षण वो पूरे देश भर में ओबीसी के आरक्षण में से अल्पसंख्यक समाज को आरक्षण देना चाहते हैं और हम उसको विरोध कर रहे हैं। उसका विरोध इसलिए है कि आज ओबीसी के आरक्षण में से क्यों चाहिए इनको आरक्षण, इनको देना ही है तो उस ओपन कैटेगरी में से दो आरक्षण। और इस तरीके से आरक्षण देना मतलब डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने जो उनके संविधान में लिखा था कि धर्म के ऊपर कोई भी आरक्षण नहीं होना चाहिए और अगर ये अल्पसंख्यक धर्म के लोगों को अगर ये आरक्षण दिया जाने वाला होगा तो ये बहुत गलत बात है। बाबा साहब अम्बेडकर का ये अपमान किए जैसी बात है। इसलिए हम चाहते हैं कि कांग्रेस के नेता खड़गे साहब होंगे, सोनिया गांधी हो, प्रियंका गांधी हो या राहुल गांधी हो, इन्होंने आज जनता में खुलासा करना चाहिए कि वो ओबीसी का आरक्षण में से ये अल्पसंख्यक को आरक्षण देंगे नहीं। सर, महाराष्ट्र में जब राष्ट्रवादी की सरकार थी तो 5% मागासलेपन पर एजुकेशन पर आरक्षण दिया था कांग्रेस राष्ट्रवादी की सरकार ने। आपकी सरकार ने उसको रेगुलर नहीं किया आने के बाद। हम बोल रहे हैं ना आपको, ओबीसी में अगर मुस्लिम समाज का ओबीसी है तो उसको ओबीसी में से आरक्षण जरूर मिलेगा। ऐसे अलग से मुस्लिम समाज के लिए ऐसे आरक्षण देना गलत है। हम चाहते हैं कि ओबीसी के आरक्षण में से क्यों दे, ओबीसी के आरक्षण में नहीं दे चाहिए उनको। तो जो ओबीसी है उनको तो फैसिलिटी मिल ही रही ना एजुकेशन में। अभी हमारे मेरे पास महाज्योति है, महाज्योति में कई विद्यार्थी है जो मुस्लिम ओबीसी है, उनको हम फैसिलिटी देते ही है। सर, कहीं ना कहीं बीजेपी को डर है कि कहा जाता है कि बीजेपी का सबसे ज़्यादा वोट ओबीसी है, इसीलिए ओबीसी को टारगेट कर रही है। ऐसा कुछ नहीं है। हमारे को सभी समाज के सभी आज जो पूरे हिंदुस्तान में जितने लोग हैं ये सब बीजेपी को वोट करते हैं। आप देख लो पिछले टाइम का भी 19 का भी मतदान का परसेंटेज भाजपा का बहुत ज़्यादा था, बाकी सबका मिलके भी भाजपा को जितना मिला था उतना नहीं हुआ था। इसलिए भाजपा मेजॉरिटी में और आने वाले समय में भी आज इस देश में जो जनता है वो मोदी जी को मानती है, मोदी जी ने किए हुए 10 साल के विकास को मानती है और जो शब्द मोदी जी देते हैं वो पूरा करते हैं। मोदी जी की गारंटी बोल के जो बोली जाती है वही हिसाब से मुझे पक्का कॉन्फिडेंस है कि आने वाले समय में भी इस भारत देश के सभी वासियाँ मोदी जी के फेवर में वोट करेंगे। कहीं ना कहीं अल्पसंख्यक जो लोग हैं वो मोदी जी से नाराज दिखाई दे रहे हैं उनके कुछ स्टेटमेंट्स को लेकर। ऐसा कुछ नहीं है। मोदी जी किसी अभी मेरे को एक बात बोलो, 80 करोड़ जनता को जब राशन देते हैं उसमें मुस्लिम समाज नहीं है? जो अभी घरकुल की योजना है, घरकुल की योजना जो दे दिया है आज तक 3 करोड़ घर बांटे, ये उसमें मुस्लिम समाज नहीं है? अभी शोलापुर में मैं मेरे डिपार्टमेंट के माध्यम से हाउसिंग के आज 15,000 घर बांटे। 15,000 में आपको मालूम है 13,000 मुसलमान लोग हैं। नहीं तो मैं आपको ये लिस्ट पे भेजता हूँ। क्यों? मोदी जी आए थे ना वो देने, उन्होंने बोला था, शब्द दिया था कि हम घरकुल देंगे। शोलापुर में 30,000 घर दे रहे और 30,000 में से 15,000 घर दे दिए। 15,000 में से 13,000 मुस्लिम समाज के। क्यों? उन्होंने कुछ भेदभाव किया क्या? नहीं आप मुस्लिम के मैं यहाँ नहीं देता, ऐसा तो नहीं बोला ना कहते। तो ये जो एलिगेशन है ये गलत है। ऐसा कोई भी हिंदुस्तान में रहने वाले कोई भी मुस्लिम समाज को कोई भी हमारे से मतलब हमारा उनको विरोध नहीं। सर, कल आपके मतदार संघ में आग लगने की घटना हुई, बालिका की मौत हुई है, क्या आपने वहाँ पर रणजीत जी को? मैं जाके आया, मालूमात ले लिया मैंने, महापालिका के इनसे बात किया कमिश्नर से और जाके आया। नरेंद्र मोदी का एक स्टेटमेंट वाले संसद में उन्होंने मैं पर्सनल जाऊँगा कमिश्नर से। आरक्षण के खिलाफ वो आरक्षण किसी को भी नहीं चाहिए। क्या एक मिनट सॉरी। एक तरह से आरक्षण खत्म करने की भी बात की जा रही है विरोधी पार्टियों की तरफ से और प्रधानमंत्री ने खुद संसद में कहा था कि मैं आरक्षण के विरोध हूं। हमारे बाकी लोग आ रहे हो क्या? अभी हमारा मेळावा अभी खत्म हुआ तो मेळावा से ही पत्रकार परिषद याकरता आयोजित केलेली आहे। मी आपल्या सगळ्यांचं पहिले सर्व पत्रकारांचं या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो। कसं आहे, घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये लिहिलं होतं की आरक्षण हे कुठेही जातीच्या ह्याच्यावर असू नये, म्हणजे आरक्षणामध्ये कधीही जातपात ही कन्सिडर होऊ नये या पद्धतीने त्यांनी सांगितलं होतं। धर्मावर म्हणजे बेसिक ते धर्मावर कुठलेही आरक्षण मिळू नये। पण काँग्रेस हे
आज तुम्ही बघितलं असेल की SC ST आणि OBCचं आरक्षण हक्क हे हिरावून जसं कर्नाटकामध्ये त्यांनी केलं आहे त्या पद्धतीने सगळ्या देशामध्ये मुसलमान समाजाला आरक्षण देण्याकरता OBCच्या आरक्षणामधून ते मुसलमानांना आरक्षण देऊ इच्छितात. कर्नाटकामध्ये त्याच पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. मनमोहन सिंग ज्यावेळेस पंतप्रधान होते त्यावेळेस त्यांनी 2006 मध्ये पण त्याच पद्धतीने त्यांनी सांगितलं होतं की जो म्हणजे देशाच्या साधन संपत्ती म्हणजे कुल मंदिर किंवा याची जी संपत्ती असते ती संपत्ती जी आहे ती अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला द्यावी. आमचं म्हणणं आहे त्याला द्यावी त्याच्याबद्दल नाही, पण जी संपत्ती शासनाची आहे ती अशी एखाद्या समाजाला का. आज माझा तर प्रश्न आहे म्हणजे मल्लिकार्जुन खरगे साहेब, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या सगळ्या प्रमुख नेत्यांनी हे आज स्पष्ट केलं पाहिजे की आम्ही समाजाच्या याच्यावर म्हणजे मुस्लिम समाजाला असं कुठलंही आरक्षण OBCच्या ह्याच्यातून देणार नाही किंवा देणार असेल तर तसं स्पष्टीकरण त्यांनी केलं पाहिजे. कारण की मी सांगितलं पहिल्यांदाच तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी धार्मिक आरक्षणाला विरोध केला होता. कधीही धर्माच्या याच्यावर आरक्षण देऊ नये असं त्यांनी सांगितलं होतं. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला विरोध करून आज काँग्रेसचं राजकारण चालू आहे. आज 370 कलम मला सांगा, आज 370 कलम काँग्रेसला कॅन्सल करायचं काय एवढा हे आहे, त्याच्याने त्यांना काय त्रास आहे. आज OBCचं 27% आरक्षण आहे, त्यातलं 6% आरक्षण काढून घेत ते मुस्लिम समाजाला द्यावं असं त्यांचं म्हणणं आहे. मग तुम्हाला जर आरक्षण द्यायचं आहे तर तसं तुम्ही दुसरं आरक्षण द्यावं ना. OBCचं आरक्षण, मी OBCचा मंत्री आहे म्हणून मला मी त्या डिपार्टमेंटचं काम करतो. आज रोज OBCच्या मध्ये आज आमचा आत्ता OBCचाच मेळावा होता, तो संपला. थोडासा उशीर झाल्यामुळे आमची बाकी मंडळी येते, उशीर होतो आहे, मी त्याच्यातून निघून आलो. आज मला सांगा OBCच्या आरक्षणावरच का नजर. OBC समाज हा काही म्हणजे मुस्लिम समाजाला आरक्षण द्यायचं दुसऱ्या ह्याच्यातून द्यावं, OBCच्या आरक्षणातून का द्यावं. माझं तर म्हणणं आहे काँग्रेसने आज खुलासा केला पाहिजे की ते धार्मिक ह्याच्यातून आरक्षण देणार नाही. काँग्रेसने अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी, जामिया इस्लामिया शैक्षणिक संस्था, SC ST OBC आरक्षण संपुष्टात का आणले नाही. मग तिकडे का OBCला तिकडून त्या ह्याच्यातून वगळलं. काश्मीरमध्ये 370 कलमला तर काय मला उलट वर्षानुवर्ष सर्व जनतेची इच्छा होती की 370 कलम रद्द झालं पाहिजे आणि ते आज रद्द केलं तर ते परत लागू करायचं त्यांचं आहे. आणि कर्नाटकामध्ये त्यांनी त्यांचं ज्या एका राज्यात राज्य आलं त्या राज्यामध्ये त्यांनी मुसलमानांना आम्हाला आरक्षण देण्याबद्दल आमचा, पण OBCच्या ह्याच्यातून का आरक्षण, OBCच्या हक्काचं आरक्षण का त्यांनी हे केलं पाहिजे, आमचा हा प्रश्न आहे त्यांना. आणि त्याचं उत्तर या सगळ्या नेत्यांनी द्यावं. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानात म्हटलं होतं की धर्माच्या ह्याच्यावर आरक्षण देऊ नये, मग हे धर्माच्या ह्याच्यावर आरक्षण नाही आहे का. मग धर्माच्या ह्याच्यावर आरक्षण करायचं गरज काय. म्हणजे भरपूर मुस्लिम बांधव आहे तिकडे. आमचं म्हणणं काय आरक्षण द्यावं, जसं मराठा आरक्षण देताना आता 10% आरक्षण त्यांना कुठल्या ह्याच्यातलं OBCच्या आरक्षणामधून नाही दिलं, त्या पद्धतीने आमचं म्हणणं आहे की काँग्रेसने हा शब्द दिला पाहिजे की OBCच्या आरक्षणातून मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं नाही. ज्या पद्धती त्यांनी कर्नाटकात दिलेलं आहे, आमचा आरोप आहे त्यांच्यावर. नाही तर त्यांच्या 4 नेत्यांचं ज्यांची मी नावं घेतली त्या नेत्यांनी जाहीर सांगावं की आम्ही अशा प्रकारचं आरक्षण देणार नाही. अशा जर चुकीचं आरक्षण ते देत असतील तर चुकीचं आहे. आज मला एक गोष्ट सांगा की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात दिलं की धर्माच्या याच्यावर आरक्षण असेल, धर्माच्या याच्यावर आरक्षण देऊ नये या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर. तरी आज हे कर्नाटकात त्यांनी तो प्रयत्न केला, इम्प्लिमेंट केलं. आज
OBC मधून त्यांनी आज आरक्षण दिलं मुस्लिम समाजाला आणि आता देशभरामध्ये ते लागू करू इच्छितात. अशा या काँग्रेसला आमचा प्रश्न आहे, या काँग्रेसच्या नेत्यांना मला प्रश्न आहे की असा त्यांनी शब्द दिला पाहिजे आज जनतेला की आम्ही मुसलमानांचं आरक्षण OBCच्या आरक्षणातून देणार नाही. मी OBCचा नेता आहे, OBC विभागाला लीड करतो आणि म्हणून माझा हा आजच्या या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून मी काँग्रेसला हा माझा प्रश्न आहे की तुम्ही मान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान करणार का नाही? आमच्या विरुद्ध घोषणा देतात तुम्ही, आम्ही संविधान, अरे तुम्ही तर संविधानात लिहिलेलं तुम्ही कर्नाटकामध्ये चेंज केला. धर्माच्या ह्याच्यावर कुठले आरक्षण देऊ नये म्हणून संविधानात लिहिलेलं होतं, तरी त्यांनी ते बदललं. कर्नाटकमध्ये ऑलरेडी दिलेली आहे. त्यामुळे आमचे आज काँग्रेसला असा प्रश्न आहे या तिन्ही नेत्यांना की राहुल गांधी असतील, सोनिया गांधी असतील, प्रियंका गांधी असतील आणि खारगेजी असतील, मल्लिकार्जुन खरगे साहेब यांनी आज जाहीर त्यांच्या भाषणात सांगितलं पाहिजे की आम्ही धर्माच्या ह्याच्यावर कुठल्याही प्रकारचं आरक्षण देणार नाही. बरं, हां. ओबीसी मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की जसं कर्नाटकामध्ये त्यांनी OBC मधून आरक्षण दिलं तसं पूर्ण देशभरात त्यांना आरक्षण द्यायचा त्यांचा विचार आहे. तो त्यांनी ते आरक्षण दिलं नाही पाहिजे. OBCच्या आरक्षणाला त्यांनी हात लावला नाही पाहिजे आणि हे त्यांनी जाहीरपणे जाहीर केलं पाहिजे. नाही, मुसलमानांना आमचा विरोध नाही आहे. आमचा विरोध काय तुम्ही एक समजून घ्या. तुमचा प्रश्न थोडासा चुकीत होतोय. मी काय बोलतोय ते समजून घ्या. आमचं म्हणणं असं आहे की जसं कर्नाटकामध्ये तुम्ही OBC मधून आरक्षण मुस्लिम समाजाला दिलं तसं आज देशभरामध्ये त्या पद्धतीने मुस्लिम समाजाला त्यांना वेगळं आरक्षण द्यावं. आमचं त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाही. त्यांनी तसं जाहीर करावं. OBCच्या आरक्षणातून का मुसलमानांना आरक्षण? मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याबद्दल आमचं काहीच नाही. तो त्यांनी त्यांचं फाईट करावं, त्यांनी मागावं. आज तुम्ही सांगा मला, जसं मी सांगितलं आता ज्या 2 युनिव्हर्सिटीजचं नाव घेतलं मी, आज त्या दोन्ही युनिव्हर्सिटी आहेत ना, आम्ही कुठे त्याला विरोध करतो का? अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी आहे, जामिया मलिया इस्लामी युनिव्हर्सिटी आहे, अशा सगळ्या आहेत. आम्ही त्याला कुठे विरोध केला नाही. पण आमचं आज म्हणणं असं आहे की OBC मधून तुम्ही जसं कर्नाटकामध्ये दिलं तसं तुम्ही देशभरामध्ये देऊ येतात, त्याला आमचा विरोध आहे. आणि जर तुम्ही नसाल करणार तर तुम्ही जाहीर केलं पाहिजे या चारही नेत्यांनी त्यांच्या भाषणामध्ये की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये जे लिहिलं आहे की धर्मावर कुठलंही आरक्षण असणार नाही, त्या पद्धतीने त्यांनी जाहीर केलं पाहिजे. कोणाला विचारायचं अजून काय? भाजपची सभा लवकरच ठरेल. नेते येणार आहेत, आयदर योगीजी किंवा मोदीजींपैकी दोघांपैकी एकाची सभा मिळेल आम्हाला नक्कीच. नाही असं काही नाही. आम्ही सगळे प्रचारात आहोत आता सकाळपासून. नाही, सभा कसं आता पहिला टप्पा 6 तारखेचा टप्पा संपला की पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही आहोत ना. आता ज्या सभा चालू आहेत तुम्ही बघितलं असेल, रोज ज्या सभा चालू आहेत जिकडे 7 तारखेला निवडणूक आहे. हां, इकडच्या टप्प्यातले येतील पंतप्रधान किंवा योगी, दोघांपैकी एक मिळेल आम्हाला. आणि बाकी पण आमचे गडकरी साहेबांची सभा येणार आहे, देवेंद्रजींची सभा येणार आहे, मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे. चालण्याचा विषय असे मी पालकमंत्री येते करता, पण अजून ठरलेली नाही. जी काय ठरेल ती अशी कॉमन लिस्ट ठरेल. काल झालं ना पॅचअप दोघांचे, फोटो आले सगळीकडे, आज पेपरला टाकले. असं काही नाही. तुम्ही रोज बघा, माझ्या फेसबुकवर जा, बोळावकर साहेबांच्या फेसबुकवर जा, आमच्या सगळ्या नेत्यांच्या फेसबुकवर जा. आम्ही रोज प्रचारात आहोत, प्रत्येक रॅली. आताही परत आज 5 वाजता आमच्या 4 रॅल्या आहेत, 4 रॅल्या आहेत भाजपच्या. आज सकाळपासून आमचे OBC मोर्चा झाला. आता डॉक्टर सेलचं आमची बैठक आहे, गुजराती समाजाची संध्याकाळी बैठक आहे आणि पश्चिममध्ये रॅली आहे. असं काही नाही. माझ्या मतदारसंघात तर रोज 2 रॅली करतो मी, सकाळी 1 संध्याकाळी 1.
माझे ऑलरेडी 11 वॉर्ड कंप्लीट झालेले आहेत. असं कुठेही आम्ही प्रचारात नाही असं काहीच नाही. ही चुकीची बातमी आहे, ही पेपर न्यूज आहे किंवा गॉसिप आहे. आम्ही असं असतं तर आम्ही आज मेळावे का घेतले असते, आणि प्रत्येक मेळाव्याला प्रत्येक रॅलीला तुम्ही माझ्या फेसबुकवर गेला तर तुम्हाला माझे सकाळ संध्याकाळ दोन्ही रॅली मिळतील. बोरवळकर साहेबांच्या फेसबुकवर गेला तर रोज सकाळ संध्याकाळ त्यांच्या रॅली मिळतील. आमचे संजय केणेकर आहेत ते करतायत रॅली. प्रत्येक जण तिन्ही विधानसभेमध्ये आमच्या रॅली चालू आहेत. आता सावे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ओबीसी मोर्चा खूप मोठा मेळावा झाला. आता डॉक्टर जवळजवळ 200-250-300 शहरातले प्रतिष्ठित डॉक्टरांचा मेळावा आम्ही ठेवला आहे. त्याच्यानंतर गुजराती समाजाचा 3500 गुजराती समाजाच्या रॅलीला आम्ही जाणार आहोत. त्याच्यानंतर नाही, तुम्ही म्हणता की इथले आम्ही बसलो, उद्या नवीन मतदारांचा जवळपास 1000 नवीन मतदार फर्स्ट टाईम वोटर त्यांचा आम्ही मेळावा ठेवलेला आहे. त्याच्यानंतर महिला बचत गट जो की मोदी साहेबांनी ह्या गटकाला जवळजवळ 3 लाख कोटी रुपये वेगवेगळ्या माध्यमातून दिलेत. अशा जवळपास 1,500-2 हजार ग्रुप लिडर्सचा एक मेळावा आम्ही तापडिया नाट्यमध्ये आम्ही घेत आहोत. आणि त्याच्यानंतर मोठी रॅली आमची आज आहे. जसं सावे साहेबांनी सांगितलं, आमची पश्चिम विधानसभेची त्रिमूर्ती चौकातून एक प्रचंड मोठी रॅली आहे, आणि परवा TV सेंटर हडकोमधून एक मोठी रॅली आहे. आणि सावे साहेब तो रोज त्यांच्या पूर्व विधानसभा त्यांनी पिंजून काढलेला आहे, तसा पश्चिम आणि मध्यमध्ये पण तसंच काम चालतं. सावे सर, यामिनी जाधवबद्दल काय म्हणाले होते, राणे आणि पायथाबद्दल भाजपनं काय आरोप केले होते, हे स्वतः पहिल्याने आधी बघावं असं आवाहन संजय राऊतांनी केलेलं आहे, काय सांगाल? हे जरा तुम्ही मुंबईला प्रवक्त्याला विचारला प्रश्न बरा होईल. हा प्रश्न कसा आहे, आमच्या लोकल लेवलला नाही. मला संभाजीनगरचा विचारा, इकडच्या निवडणुकीबद्दल बरं आम्ही निकाल देऊ. का गंभीरतेने म्हणजे मला एक गोष्ट सांगा ना, चुकीचं मार्गदर्शन मराठा आरक्षणाच्या वेळेस ज्या पद्धतीने काँग्रेसला आम्हाला टॉर्चर केलं, आज मला सांगा, आणि त्यांनी कर्नाटकामध्ये केलं ना, मला सांगा चुकीचं आहे ना. ओबीसीचं आरक्षण का, मी ओबीसी बिलॉंग करतो, मी मंत्री आहे त्या खात्याचा. तुम्हाला माहिती असेल पूर्वी 3000 कोटीचं बजेट होतं. मी मंत्री झाल्यावर मी जवळजवळ 7500 कोटीचं बजेट त्या ओबीसी खात्याच्या माध्यमातून, महाज्योतीच्या माध्यमातून, पायलट ट्रेनिंग असेल, अनेक ज्या स्पर्धा परीक्षा असेल, या सगळ्यासाठी आम्ही ओबीसी हा समाज पण सगळीकडे त्यांना चान्स मिळाला पाहिजे. मग त्यांच्याच आरक्षणातून का द्यायचं आरक्षण? भाजप कधी मुस्लिम आरक्षणाचा विषय करणार आहे का? भाजपला वाटत नाही का मुस्लिम आरक्षण द्यावं? मुस्लिमांचं अतुलजींनी सांगितलं, धर्माच्या नावावर आरक्षण मिळत नाही, हे बाबासाहेबांनी संविधानामध्ये दिलं आहे. मुस्लिमांना आज पण आरक्षण मिळतं. ओबीसीमध्ये आणि SC ST मध्ये मुस्लिम जे आहेत, जे पडतात, त्यांना आरक्षण मिळतं ना. पण फक्त समाज म्हणून कुठल्या समाजाला, धर्माला आरक्षण मिळू शकत नाही. जो गरीब आहे, जो वंचित आहे, जो त्या कॅटेगरीमध्ये बसतो, त्यांना ते मिळालं. आणि ओबीसीवरच अन्याय का? ओबीसीवरच अन्याय का? बोला ना. हां, बोलले भाषणात बोलतायत ना. मी भाषणात त्यांच्या कालच्या भाषणातच बोललेल्या विषयावरच मी बोलतोय आज. तुम्ही जाहीरनामा नाही. माझं म्हणणं आहे, तुम्ही जसं कर्नाटकामध्ये केलं, काल खारगे साहेब, ते काय खरगे, मल्लिकार्जुन खरगेंनी बोललं की जसं कर्नाटकामध्ये आम्ही मुसलमानांना आरक्षण दिलं ओबीसीत, तसं आरक्षण आम्ही देशभरात देऊ, असा उल्लेख केलेला आहे. आणि त्याच्यामुळेच आम्ही काल ऐकल्यामुळेच आम्ही आज हे प्रेस घेतोय. आम्हाला आरक्षणाचा आमचं म्हणणं आहे की ओबीसीच्या मधून आरक्षण दिलं नाही पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. कारण काँग्रेसचा सुप्त असा अजेंडा आहे की धार्मिक आरक्षण देण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे, तो अयोग्य आहे. आणि तुम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान करताय तुम्ही. असा कुठल्याही संविधानामध्ये बदल होणार नाही, हे प्रत्येक भाषणामध्ये मोदीजी सांगत आहेत. हां, भाजप माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी प्रत्येक भाषणात उल्लेख केलेला आहे की कुठल्याही प्रकारचा संविधानामध्ये बदल होणार नाही, असा त्यांनी शब्द दिलेला आहे. सर, आज अंबादास दानवे साहब की प्रेस थी, उन्होंने कहा कि भारत भाजपा को 400 पार क्यों? 400 पार का मतलब यही है कि संविधान बदलने के लिए होगा। ऐसे नहीं होता है. देखो 400 पार, मैं आपको एक बात बोलता हूँ. अभी राम मंदिर का विषय था,
500 साल से प्रलंबित था, वो विषय मार्गी लगाने के लिए मेजॉरिटी चाहिए थी या बापूया, तो मेजॉरिटी में आज पक्ष आई बोल के आज हम वो कर सके। उसके बाद 370 कलम रद्द करना था, जो कई सालों से देश के सारे लोगों की इच्छा थी, और उसके वजह से आज हम उसको आज कर सके। 400 क्या संविधान बदलने के लिए आज भी कर सकते थे, आज भी हमारी मेजॉरिटी है, हमको कोई ये नहीं है। संविधान बदलना नहीं है, बदलेंगे नहीं, ये ऑलरेडी मोदी जी ने सारी उनकी सभाओं में वो उल्लेख करते हैं। परभनी में सभा हुई, वर्धा में सभा हुई, हर सभा में उन्होंने ये उल्लेख किया है कि कोई भी संविधान में बदल किया नहीं जाएगा। इथे ओबीसीचा आमचा मेळावा होता, त्याच्यात होते, मी पण त्याच्यातून लवकर उठून आलो, हे सगळे त्याच्यामुळे उशीर आले। आम्हाला तो मेळावा लवकर संपेल वाटला, पण संख्या खूप मोठी आल्यामुळे जरा तो मेळावा जास्त वेळ चालला। चला, धन्यवाद साहेब।